हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी नीता खूप खूप मनापासून स्वागत करते. अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील. आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की मी आज कशाबद्दल बोलणार आहे. तर मी माझ्या घरातली कामं किंवा ती कामं मॅनेज करताना कोणत्या टिप्स आणि कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करते हेच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर असे 10 पॉईंट्स आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सकाळी उठल्यानंतर आज पहिल्या बाल्कनीत येऊन झाडांना बघितलं. त्या बाल्कनीत जास्त ऊन येतो म्हणून जी लिव्हिंग रूमची बाल्कनी आहे त्या बाल्कनीमध्ये मी सगळी झाडं ठेवली आहेत आणि झाडांना सकाळी सकाळी बघितलं की ऑलरेडी फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं. तर आल्यानंतर थोडीशी बाल्कनीची साफसफाई करून झाली. तर चला आता आपल्या मेन मुद्द्यावर येऊया. घरातली बरीचशी अशी कामं आहेत ज्यासाठी आपल्याला हाऊस हेल्परची गरज लागते. क्लिनिंग, मॉपिंग, डस्टिंग, क्लीन युटेन्सिल्स, वॉशिंग क्लोथ्स आणि बरंच काही. जर तुम्ही वर्किंग असाल किंवा तुमची मोठी फॅमिली असेल तर या गोष्टींची गरज ही लागतेच आणि ती नेसेसरी आहे. पण माझ्याकडे आता एकही हाऊस हेल्पर नाही आहे. या सगळ्या गोष्टी मी कशा मॅनेज करते ते मी तुमच्याशी पॉईंट्स थ्रू शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिला नंबरचा पॉईंट आहे कवर युअर सोफा, डायनिंग ऑर सेंटर टेबल. तर जस्ट तुम्ही बघितलं की आत्ताच मी माझ्या सोफा कवर काढलं आणि ते वॉशिंग मशीनमध्ये धुवायलाही टाकलं. जर आपल्याकडे लहान मुलं असतील किंवा जास्त फॅमिली मेंबर्स असतील किंवा मग आता उन्हाळा आहे, धूळ खूप येते, तर सोफा कवर किंवा टेबल क्लॉथमुळे या गोष्टी कवर होतात आणि धूळ आतमध्ये जात नाही किंवा सारखं सारखं क्लीन करायची गरज पडत नाही. तर सोफा कवर मी नेहमीच टाकते आणि प्रत्येक महिन्याभराला किंवा 2 ते 3 महिन्याला सोफा कवर वॉश केलं जातं. त्यामुळे त्याच्या क्लिनिंगचा माझा बराचसा वेळ वाचतो आणि घरही एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं दिसतं. त्याचप्रमाणे डायनिंग टेबलसाठीही तुम्ही कवरचा यूज करू शकता. त्यामुळेही जो क्लिनिंगची प्रोसेस आहे ती तुम्हाला वारंवार करायची गरज पडणार नाही. टेबल क्लॉथ काढला, तो वॉश केला की क्लिनिंग झाली. त्यामुळे जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर सारखं सारखं तुम्ही लक्ष ठेवू शकत नाही की धुळीचे पाय आणलेत किंवा सोफ्यावर काही खायला बसलात तर सोफा खराब होईल का. त्यापेक्षा ही काळजी जर आपण घेतली तर आपलंच काम हलकं होणार आहे. पण तरीही हाऊस हेल्परची मदत न घेताही आपण या गोष्टी अगदी सहज आणि सिंपल पद्धतीने करू शकतो. पण असं अजिबातच नाही आहे की एकामागे एक सतत काम काम आणि काम करायचं आहे. थोड्या वेळ बसायचं आहे, थोड्याचं रेस्ट घ्यायचं आहे. आपल्याला काय आवडतं टी व्हीवर ते बघायचं, गाणी लावायची आणि तशी कामं चालू करायची आहेत. तर आता थोडासा ब्रेक चालू आहे, माझा टी टाईम ब्रेक, आणि त्यानंतर परत कामाची सुरुवात. त्यानंतर दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे स्वीपिंग अँड मॉपिंग. मोस्टली या गोष्टीसाठी आपल्या घरी मेट्सची गरज लागते. पण मेट्स जर लावायची नसेल तर आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ज्यामुळे आपलं काम इझी सोपं होईल. तर त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे जर शू रॅक असेल तर ती घरामध्ये न ठेवता नेहमी बाहेर ठेवा. म्हणजे शूज, सँडल, चप्पल ज्या काही आहेत ते घरात येणार नाही, त्यामुळे धूळ आत येणार नाही आणि आपलं साफसफाईचं काम वाढणार नाही. शू रॅक जर बाहेर असेल तर बाहेरचा एरियाही आपण क्लीन करतो, पण ते सगळे शूज, चप्पल घरात आल्यात त्यामुळे आपलं काम हे दुपटीने वाढतं. त्यानंतर मॉपिंगचं झालं तर फ्लोअर हा डर्टी होतोच. पण जर तुमच्याकडे चपला किंवा तुम्ही शू रॅकच जर आतमध्ये ठेवली तर धुळीचं प्रमाण तर वाढणारच, त्यामुळे सारखा सारखा मॉपही करावा लागणार. तर मॉप करतानाही तुम्ही जर अशा प्रकारे मॉपची मदत घेत असाल तर ते तेवढं डिफिकल्ट नाही आहे. येस, तुम्ही कापड घेऊन जर पुसत असाल तर ते काम खूप कठीण आहे. मी स्वतःही ते काम करत नाही. तर आता मी मॉपिंगचं काम करते आणि मॉपिंगसाठीही जो मॉप मी वापरते तो आता खूप दिवसापासून वापरत होते, तो खराब झाला आहे तर तो मी काढला आणि त्या जागी नवीन माझ्याकडे सेट होता तो लावला आहे. आता जुना आहे तो मी फेकून देणार नाही आहे, तर त्याचाही यूज पुढे मी काय करते हे तुमच्याशी शेअर करणारच आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे यूज डोअरमॅट. आता प्रत्येक डोअरजवळ ही डोअरमॅट असलीच पाहिजे. स्पेशली बाल्कनी जिथे आहे त्या डोअरजवळ तर डोअरमॅट ही असलीच पाहिजे, कारण बाल्कनीमध्ये जास्त धूळ येते. तेच धुळीचे पाय आपल्या घरात येतात, त्यानंतर ते सोफ्यावर, बेडवर जातात आणि त्यामुळे आपलं क्लिनिंगचं काम जास्त वाढतं. पण जर प्रत्येक ठिकाणी अशा आपण डोअरमॅट ठेवल्या
तर तिथेच पाय पुसले जातात. म्हणजे बेडजवळही एक डोअरमॅट ठेवा. बेडवर चढताना पाय पुसून बेडवर चढणे ही खूप चांगली सवय आहे. त्यामुळे बेडशीटही वारंवार क्लीन करायची गरज पडत नाही. तर डोअरमॅटमुळेही आपलं काम खूप इझी होतं आणि सारखं घाण पाय घरात येत नाही. तर हा होता तिसऱ्या नंबरचा पॉईंट. त्यानंतर आता जो मॉप मी काढलेला, जो खराब झालेला मॉप होता, म्हणजेच तो आता मी फेकणार नाही आहे, तर त्याचा उपयोग बाहेरचं जे क्लिनिंग आहे त्यासाठी मी करणार आहे. कारण घरातला जो मॉप आहे तो मी बाहेरच्या क्लिनिंगसाठी यूज करत नाही. कारण तिथे तुम्ही बघू शकता की लिफ्ट आहे अगदी तिथेच. त्यामुळे सगळेजण तिथूनच येतात. शूज, चप्पल, त्यांचा कचरा, माती, धूळ सगळी तिथे असते. म्हणून त्यासाठी मी नेहमी एक वेगळा कापड वापरते किंवा असा राहिलेला मॉप असेल, जो खराब झालेला मॉप असेल, तो बाल्कनी क्लिनिंग किंवा मग आउटडोअर क्लिनिंगसाठी वापरते. त्यामुळे बाकीचे जे एरिया आहेत तेही साफ होतात आणि तो मॉप वायाही जात नाही. तर आत्ता मी बाहेरची क्लिनिंग केली आहे. त्यानंतर बाल्कनीमध्ये तर सारखी क्लिनिंग असतेच पाणी टाकून, पण कधी कधी मॉपिंगही करून घेते. त्यानंतर आता चौथा आणि खूप महत्त्वाचा पॉईंट, म्हणजे ज्यासाठी आपला सगळ्यात जास्त वेळ जातो, तो म्हणजे कुकिंग. पण कुकिंगला जर इझी आणि सिम्पल बनवायचं असेल तर त्यासाठी मी काय करते, तर ॲडव्हान्स प्रिपरेशन ही इतकी छान टीप आहे. त्यामुळे माझा इतका टाईम सेव्ह होतो आणि किचनमध्ये जास्त वेळ जात नाही किंवा मग जास्त वेळ आपल्याला कुकिंगसाठी लागणारच नाही. तर त्यासाठी काय करते, तर आपल्याला चटणी बनवायची असेल तर ती आधीच बनवून ठेवा. शेंगदाणे भाजून ठेवा, खोबरं भाजून ठेवा, त्यानंतर सुजीही रोस्ट करून ठेवा. म्हणजे या गोष्टी आपल्याला वेळेवर लागतील तर त्या आपल्याला वेळेवर करायची गरज पडणार नाही. त्यानंतर लसूण आधीच सोलून ठेवा. तुम्हाला उद्या भाजी कोणती करायची आहे, जर ती कापता येत असेल आदल्या दिवशी किंवा रात्रीच्या वेळी, तर तीही चिरून ठेवा. त्यामुळे जो कुकिंग टाईम आहे ॲक्च्युअल, तो तुमचा कमी होईल आणि जास्त वेळ तुम्हाला कुकिंगसाठी किचनमध्ये उभं राहायची गरज पडणार नाही. कधीकधी ब्रेकफास्टमध्येही फायरलेस ब्रेकफास्ट ट्राय करा. म्हणजे फ्रूट्स वगैरे घ्या. त्यामुळे आपलं किचनचं काम थोडं का होईना वाचतं. त्यानंतर राईट स्टोरेज ही खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या प्रकारे आपण स्टोरेज करतो त्या गोष्टी आपल्याला पटापट मिळाल्या पाहिजेत, तेही खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर आपल्याकडे जे इक्विपमेंट्स आहेत तेही खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे चॉपिंग, त्यानंतर बेकिंगसाठी जे आपण वापरतो किंवा मायक्रोवेव्ह, या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे आपला खूप टाईम सेव्ह होतो. जेव्हा आपण टी व्ही बघत असतो किंवा गप्पा गोष्टी करत असतो, तर भाज्या चॉप करायचं काम किंवा लसूण क्लीन करायचं काम, अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण यावेळी करू शकतो. त्यामुळे माझं जे काम आहे ते कुकिंगचं काम, त्यासाठी जो लागणारा टाईम आहे तो खूप सेव्ह होतो आणि खूप वेळ मला किचनमध्ये उभं राहायची गरज पडत नाही. त्यामुळे या गोष्टी अशा आहेत की जर आपण ऑलरेडी प्रिपरेशन करून ठेवली तर आपलाच टाईम वाचणार आहे. तर तुम्हालाही किचनमध्ये जास्त वेळ घालवायचा नसेल तर ॲडव्हान्स प्रिपरेशन ही जी गोष्ट आहे ती नक्की लक्षात ठेवा. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे वॉशिंग क्लोथ्स. आता क्लोथ्स हे आपण काही हाताने धुणारे कपडे असतात आणि काही ही वॉशिंग मशीनमध्ये धुणारी कपडे असतात. पण त्यामध्येही जर आपण व्यवस्थित कपडे सॅग्रिगेट केले तर ते रोजच्या रोज धुवायची गरज पडणार नाही. म्हणजे डेली रुटीन किंवा डेलीचे जे कपडे असतात त्यापैकी जे हाताने धुवायचे कपडे असतात ते हाताने धुवा. मशीन लावायची असेल तर प्रत्येक 2 ते 3 दिवसांनी लावा. त्यामध्ये सोफा कवर वेगळं धुवा, टॉवेल्स वेगळे वॉश करा, त्यानंतर बेडशीट्स वगैरे असतील ते वेगळे वॉश करा. त्यामुळे सारखं आपल्याला कपडे धुवायची गरज पडणार नाही आणि मॅक्सिमम काम जे आहे ते जे असे इक्विपमेंट आहे इलेक्ट्रॉनिक आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यामुळे आपला टाईम सेव्ह होतो आणि सेग्रिगेट गोष्टी केल्यात की त्यामुळे कामही इझी होतं. त्यानंतर 6व्या नंबरचा पॉईंट तो म्हणजे क्लीन प्लॅटफॉर्म. जर आपला प्लॅटफॉर्म क्लीन असेल तर आपल्याला काम करायला इझी वाटतं, सुटसुटीत वाटतं. पण जर प्लॅटफॉर्मवर भरमसाठ पसारा तुम्ही केला असेल, सगळ्या गोष्टी त्या नुसतं प्लॅटफॉर्मवर असतील किंवा खूप साऱ्या गोष्टी प्लॅटफॉर्मवर ठेवायची जर तुम्हाला सवय असेल तर प्लीज या गोष्टी टाळा. अगदी मिनिमम गोष्टी प्लॅटफॉर्मवर काय ठेवायच्या ज्या आपल्याला नेहमी आणि अगदी हाताला पाहिजे असतात, तर अशाच गोष्टी ठेवा. माझ्या प्लॅटफॉर्मवर मी
मायक्रोवेव्हच्या खालचं सोडलं तर बाकीच्या प्लॅटफॉर्मवर काहीच अशा वस्तू नसतात. फक्त एक तेलाची बॉटल असते किंवा मग तुपाचं एक भांडं असतं. आणि जेव्हाच्या तेव्हा आपलं जे काही काम झालं असेल, म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर, संध्याकाळचा नाश्ता किंवा चहा, त्यानंतर लगेचच प्लॅटफॉर्म क्लीन करून घ्या. प्लॅटफॉर्म क्लीन असला की आपलं पूर्ण किचनच हे क्लीन असल्यासारखं वाटतं. तर ही एक छोटीशी टिप आहे जी आपल्याला नेहमी फॉलो करायची आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त ज्या कामासाठी मेड्सची गरज लागते ते काम म्हणजे युटेन्सिल क्लिनिंग. आपल्या 7वा नंबरचा पॉईंटही तोच आहे, युटेन्सिल्स क्लिनिंग. तर यासाठी मी काय ट्रिक वापरते तर एकच भांडं किंवा एकच कढई हे 2 पदार्थ बनवण्यासाठी यूज करते. म्हणजे एकाच कढईमध्ये जर मी ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवले असतील आणि क्लीन कढई असेल तर त्याच कढईमध्ये मी भाजीही करते. त्यामुळे काय होतं की भांडी कमी निघतात आणि त्यासाठी वेळही कमी लागतो. जर आपल्याकडे जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर त्यांच्यासाठी सेपरेट अशी वॉटर बॉटल ठेवा. किंवा लहान मुलं असतात ते सारखे सारखे ग्लास काढतात, प्रत्येक वेळी ग्लास काढायची गरज नाही आहे. त्यांच्यासाठी तुम्ही वॉटर बॉटल द्या, म्हणजे वॉटर बॉटलमधून ते नेहमी पाणी पिणार आणि त्यामुळे एक्स्ट्राचे ग्लासही निघणार नाही. आणि जेव्हाच्या तेव्हा जी काही भांडी निघाली असेल, म्हणजे चहाची, ब्रेकफास्टची, लंचची, संध्याकाळची किंवा मग रात्रीची, तर त्याचा ढीग अजिबात जमा होऊ देऊ नका. जेव्हाच्या तेव्हा आपण युटेन्सिल क्लिनिंग केली तर तेवढी भांडीही निघत नाही आणि तेवढा वेळही लागत नाही आणि आपण जास्त एफर्ट्स लावतोय असंही आपल्याला वाटत नाही. त्यामुळे आपला टाईमही सेव्ह होतो. त्यानंतरचा पॉईंट आहे शेअर रिस्पॉन्सिबिलिटीज. आता आपल्याकडे जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर ऑफकोर्स प्रत्येकाला काही त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, त्या शेअर करायची सवय लावायची. त्यामुळे घरातली जी एकटी स्त्री असते, मग ती हाऊसवाईफ असू देत किंवा मग वर्किंग वुमन असू देत, तिच्या एकटीवर सगळा भार पडणार नाही. प्रत्येक जे काम आहे किंवा काही अशा स्पेसिफिक ड्युटीज आहेत त्या शेअर करायला नक्कीच शिकवल्या पाहिजेत. आपल्याकडे लहान मुलं असतील तर त्यांच्या एज ग्रुपनुसार त्यांना कामं सांगा, त्यांना बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा. एक डिसिप्लिन सगळ्यांमध्ये असला पाहिजे. प्रत्येक जी वस्तू आहे ती जागच्या जागी ठेवणं त्यांना शिकवा. त्यामुळे आपलंच काम हलकं होईल आणि सगळा जो भार आहे तो एकट्या स्त्रीवर येणार नाही. आणि आजकाल तर सगळ्यांना हे कळतं की आपल्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत किंवा आपलं जे काम आहे ते आपण प्रत्येकाने स्वतःचं स्वतः केलं पाहिजे. आणि जर या गोष्टी कळत नसतील तर त्या तुम्ही डिसिप्लिन म्हणून शिकवल्या पाहिजे. आणि आपण जसं शिकवतो तशीच लहान मुलं शिकतात आणि तसंच आपल्या घरातलं वातावरण राहतं. त्यामुळे ही अगदी छोटी गोष्ट आहे आणि घरातली आता माणसंही काम करायला अजिबात लाजत नाही, तेही आपल्याला मदत करतात. अश्विनही मला बऱ्याच कामांमध्ये मदत करत असतात आणि तुम्हालाही माहीत असेल की तुमचाही पार्टनर जो असेल तो तुम्हाला नक्कीच मदत करत असेल. तर ही असते म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज जी प्रत्येक आपल्याकडे जितकेही फॅमिली मेंबर्स असतात त्या सगळ्यांनी शेअर करायला पाहिजे. त्यानंतरचं काम असतं डस्टिंग. 9 नंबरचा पॉईंट आहे डस्टिंग. डस्टिंग ही अशी गोष्ट आहे की काही एरियामध्ये आपल्याला रोजच्या रोज डस्टिंग करावी लागते आणि काही डस्टिंग अशा आहेत त्या आपल्याला आठवड्यामधून एक वेळा किंवा मग 2 ते 3 दिवसातून एकदा करायचे असतात. पण डस्टिंग करण्याचं काम हे मॅक्सिमम टाईम अश्विनचं असतं. स्पेशली शोकेस साफ करणं किंवा मग वॉर्डरोब्स क्लीन करणं, या सगळ्या गोष्टी स्पेशली अश्विन करतात. ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा हे काम त्यांच्याकडे मी दिलेलं आहे. सो त्यामुळे माझं काम जरा हलकं होतं आणि वरचेवर जर डस्टिंग करत राहिलं तर आपलंही काम कमी होतं. म्हणून स्पेशली सॅटर्डेज किंवा संडेज असं आम्ही दोघंही मिळून डस्टिंगचं काम करतो. आणि काही गोष्टी या अश्विनला करायच्या असतात तर त्यासाठी स्पेशली सॅटर्डे संडेचा वेट करून ते त्यांचं काम करतात. आणि ज्या छोटे मोठे डस्टिंग असतात त्या माझ्या रेग्युलर होत असतात. त्यामुळे घरही क्लीन राहतं. डस्टिंग करताना कुठला साधा कापड न वापरता जर मायक्रोफायबर कापड तुम्ही वापरला तर त्यामुळे डस्टिंग एकदम इझी होते. तो एक कापड असा वेगळाच ठेवा डस्टिंगसाठी. त्यामुळे जी काही क्लिनिंग आहे ती टाईम सेविंग आणि इझी वेनी तुम्ही करू शकणार. तर आता सगळ्यात शेवटचा आणि 10व्या नंबरचा पॉईंट म्हणजे नाईट क्लिनिंग. आपण कितीही थकलो असलो किंवा मग कितीही उशीर झाला असला बाहेरून येण्यासाठी किंवा मग आपला स्वयंपाक बनवण्यासाठीच तर कधी कधी कंटाळा येतो. पण नेहमीच कंटाळा येणं अजिबात टाळा आणि शक्य होत असेल
तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या वेळेवरच क्लीन करून ठेवा, म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुम्हाला तुमचं किचन अगदी फ्रेश आणि क्लीन मिळेल. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जी रात्रीची भांडी असतात ती रात्रीच्या वेळीच क्लीन करून ठेवा. त्यामुळे आपला सकाळचा टाईम तर वाचणारच आहे, पण आपल्या घरात किडे कॉक्रोचही होणार नाहीत. तर वेळच्या वेळी भांडी घासून ठेवली तर भांड्यांचा ढीग तर जमा होणारच नाही आणि आपला वेळही वाचेल. त्यानंतर आपला प्लॅटफॉर्म हा रात्रीच्या वेळी एकदम क्लीन करून ठेवा. त्यानंतर वरची जी टाईल असते तीही पुसून घ्या, कारण दिवसभरात आपण जे काही पदार्थ बनवतो त्याची वाफ किंवा तेलाचे शिंतोडे ते सगळे टाईलवर उडतात. त्यामुळेही कॉक्रोच होऊ शकतात, किडे होऊ शकतात आणि ते डाग तेव्हाच्या तेव्हा पुसले नाहीत तर ते क्लीन करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत लागेल. त्यामुळे टाईल क्लीन करा. तुमचा गॅस स्टोव्ह आहे तोही व्यवस्थित क्लीन करून ठेवा. सकाळी उठलं की आपलं किचन आपल्याला एकदम फ्रेश आणि क्लीन दिसायला पाहिजे. त्यानंतरच आपली नवीन दिवसाची आणि नवीन कामाची सुरुवात होते. त्यानंतर आपण आता दिवसभरात घरामध्ये जेवण त्यानंतर किचनमध्ये काम करतो तर खाली भाज्या किंवा मग जे आपण कटिंग करतो त्याचा थोडाफार कचरा तरी पडलेलाच असतो. तर तेव्हाच्या तेव्हा झाडूही करून घ्या. या सगळ्या खूप छोट्या गोष्टी आहेत. या गोष्टींची जर आपण स्वतःलाच सवय करून घेतली तर अजिबात आपल्याला मेट्सची गरज पडणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी जर आपण टप्प्याटप्प्याने केलात तर आपलं काम खूप इझी आणि खूप आपला वेळ सेव्ह होतो. तर या गोष्टी मी स्वतः करते आणि कुठल्याही मेटची हेल्प न घेता अगदी सिम्पल वेनी खूप टाईम सेव्ह करून मी या सगळ्या गोष्टी करत असते. तर या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्याशी शेअर केल्या आहेत. यापैकी ऑफकोर्स काही गोष्टी तुम्ही करतही असाल आणि ज्या गोष्टी करत नाही आहेत आत्तापर्यंत त्या गोष्टी आजपासून करायला सुरुवात करा. खूप वेळ वाचेल आणि स्वतःसाठी खूप वेळ मिळेल आणि मेट्सचीही गरज पडणार नाही. तर असा होता आजचा व्हिडिओ. आय होप आजचा व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल. तुमचा खूप महत्त्वाचा वेळ देऊन आजचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. उद्या भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.